आई उदोच्या गजरात जतच्या ऐतिहासिक श्री यल्लम्मा देवीच्या किचाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि यात्रेची यंदाची सांगता झाली. यल्लम्मा देवीचे जग व पालख्याने ग्रामप्रदक्षिणा तसेच मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर देवीचे पुजारी सुभाष पुजारी यांनी किचामध्ये प्रवेश केला. श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी पुढील वर्षाच्या यात्रेची घोषणा केली आहे. त्यानंतर यात्रेची अधिकृत सांगता झाली. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला असून आता आमोशाला मंदिराचा दरवाजा उघडला जाणार आहे. त्यानंतर भक्तांना देवीचे दर्शन होणार आहे. आई उदोच्या गजरात अत्यंत जल्लोषात आणि उत्साहामध्ये जत येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रेचा प्रमुख किचाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणामध्ये भक्तांच्या जनसागरामध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. लाखो भाविक किचाच्या कार्यक्रमासाठी या जत नगरीमध्ये दाखल झाले होते. मंदिर संपूर्ण भक्तांनी फुलून गेले होते. देवीचे मुख्य पुजारी सुभाष कोळी यांनी ओल्या पडदीने देवाच्या प्रदक्षिणा घातल्या. त्याचबरोबर आरती केल्यानंतर ते किचाच्या मैदानाकडे रवाना झाले. जत संस्थानचे नरेश व श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या उपस्थितीमध्ये किचाचा कार्यक्रम झाला. देवीचे मुख्य पुजारी सुभाष कोळी यांनी किचामध्ये प्रवेश केल्यानंतर कीच संपन्न झाला. यावेळी लाखो जोगत्यांनी व देवदासींनी आपले सर्व ऐवज उतरवले, बांगड्या फोडल्या व वैधव्य स्वीकारले. सहस्रार्जुन याने जमदग्नी ऋषींना ठार केल्यानंतर श्री यल्लम्मा देवी यांना वैधव्य प्राप्त झाले. त्याचा दिवस हा किचाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे संपूर्ण जत शहरातील वाहतूक व्यवस्था तसेच पोलीस व्यवस्थेवर अतिशय ताण आला होता. जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर स्वतः यात्रेमध्ये ठाण मांडून होते. संपूर्ण यात्रेचा बंदोबस्त त्यांच्या नेतृत्वाखाली चोखपणे करण्यात आला होता. पुढील यात्रा जानेवारी 2027मध्ये होणार आहे. सन 2026मध्ये यात्रा होणार नाही. जानेवारी 2027मध्ये 4, 5, 6 व 7 अशा तारखांना यात्रा संपन्न होणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपण श्री यल्लम्मा देवीच्या मंदिर परिसरामध्ये उपस्थित असून आज श्री यल्लम्मा देवीचा महत्त्वाचा किचाचा दिवस आहे. किचाचा दिवस म्हणजे या दिवशी येथील पुजारी श्री सुभाष पुजारी हे पहाटे स्नान करून देवीची पूजा करून घोड्यावर बसून सोबत पालखी घेऊन राजवाड्यावर जातात व राजवाड्यावर जाऊन त्या ठिकाणी पुजाऱ्यांचा मान सन्मान, पालखीचा मान सन्मान होऊन ती पालखी परत या ठिकाणी येते. त्यांच्याबरोबर हजारो जोगम्मा हे आपले जग घेऊन त्यांच्या पाठीशी असतात. आज या ठिकाणी किचाचा कार्यक्रम होत असून आपल्या जतचे माजी सरपंच आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री संजय कांबळे हे आपणाला या यात्रेविषयी माहिती सांगतात. नमस्कार. 1992 पासून मी यल्लम्मा देवी यात्रेमध्ये सहभागी होतो. त्यावेळीपासून 2002पर्यंत ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच म्हणून काम केलं. त्यावेळी यात्रा आणि आताची यात्रा यामध्ये भरपूर फरक आहे, तफावत आहे. त्यावेळी लोक यल्लम्मा देवीसाठी भक्तिभावाने अगदी बैलगाडीतून तालुक्यातून दर्शन घेण्यासाठी यायचे. बैलगाड्यांची रांगा लागायच्या. परंतु आजच्या युगामध्ये लोकांना वाहतुकीची सोय झाल्यामुळे लोक यात्रेमध्ये गंध असेल, कीच असेल, यात्रेला मनोभावनेने यात्रेत येतात. यल्लम्मा देवीचे दर्शन घेतात, पूजा अर्चा करून जातात. परंतु आज जर परिस्थिती बघितली
की यात्रेचं जे स्वरूप आहे त्यावेळेचं न आता यात्रेमध्ये अतिक्रमण झाल्यामुळं आपले यल्लामादेवी ट्रस्टचे अध्यक्ष शार्दूलराजे डफळे सरकार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन करून यात्रा गेटच्या अलीकड म्हणजे यल्लामा विहीर आहे जत शहराला पाणी पुरवठा करत होते त्या बाजूला इतकं व्यवस्थित नियोजन त्यांनी आणि त्यांच्या टीमने केलं आहे त्यांना धन्यवाद द्यावं असं वाटतंय मला. आज यात्रेमध्ये जे अतिक्रमण होतं आहे हे कुठं थांबलं पाहिजे ही माझी भूमिका आहे. कारण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून यल्लामादेवीचे भक्त येत असतात. आज आपण बघितलं तर लोकांची एक चर्चा आहे ही यात्रा या पद्धतीने कशी भरली, ही यात्रा सरका लागली. मी असं म्हणेन, ट्रस्टीला विनंती करेन आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विनंती करेन की आपण यात्रेच्या काळामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी मेवाड मिठाईची दुकानं असतील, बाकीची खेळण्याची दुकानं असतील, स्टेशनरी दुकानं असतील, त्या ठिकाणी जर भरलं तर जत शहरामध्ये वैभव प्राप्त होणार आहे. आणि येत्याल्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर केलं तर निश्चितच पूर्वीप्रमाणे यात्रा भरेल. मला अरुण शिंदे. मी 2000 ते 2023 वर्ष या ट्रस्टचा मानकरी यल्लामादेवीचा मानकरी आहे. 23 वर्ष मी सेवा माझ्यातून घडली आणि या ही महाराष्ट्रातली सगळ्यात डिसिप्लिन यात्रा आहे. अतिशय सुसज्ज मोठमोठे रस्ते हे शार्दूलराजे डफळे सरकारने आमच्या नियोजन केलेलं आहे. आम्ही सगळे ट्रस्टमध्ये काम करतो. पाण्याचं नियोजन असेल, लोकांना स्नान करण्याचे कुंड असतील, परत मेवा मिठाईची दुकानं आपण जर पाहिलं तर अगदी एका लाईनमध्ये सगळी दुकानं, जाण्या येण्याचे रस्ते 100 फुटी रुंदीचे आहेत आणि अतिशय चांगली डिसिप्लिन यात्रा ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे असं सगळ्यांच्याकडे चर्चा आहे. काय यावर्षी जरा यात्रा अतिक्रमणामुळं थोडंसं वर सरकलेली आहे, त्यामुळे थोडंसं यावर्षी गैरसोय झाली लोकांची, तेवढी समजून घेतील लोक. पण यात्रा ही दरवर्षी वाढतच आहे आणि त्या यात्रेमध्ये जनावरांचं फार मोठं खिलार जनावरांचा मोठा व्यापार भरतो, बाजार भरतो. त्या जनावरांना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बक्षिसाची नियोजन केलेलं असतं. परत पाळणे वगैरे सगळे तमाशे त्यावेळी मोठे मोठे 5 पाळणे आलेले आहेत. या सगळ्याच मिळून जतमध्ये टोटल एकूण 10 ते 15 लाख लोक या यात्रेसाठी दर्शन घेऊन जातात. आई यल्लामाचा सगळ्यांना आशीर्वाद आहे. सगळ्यांनी असं दरवर्षी येऊन दर्शन घेऊन आपापली मनोभावना पूर्ण करावी. आणि आज केचाचा शेवटचा दिवस आहे यात्रेचा. आज यात्रेची सांगता झाली. आज आता यात्रेचा दरवाजा देवीचा बंद झालेला आहे. आता इथून पुढं परत अमावस्येला परवा दिवशी सकाळी दरवाजा उघडतो, परत लोक आणि दर्शन घेऊन टोटलमध्ये अजून इथून एक 8-10 दिवस यात्रा जत करण्याच्यासाठी चालते. सगळ्या जतकरांना एक अतिशय एक एंटरटेनमेंट म्हणा किंवा सगळ्याच बाबतीत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मोहन माने पाटील. उद्याच्या दिवशी यात्रेचा जो तीच कार्यक्रम आहे, 30 दिवस आहे, तर प्रमुख दिवशी त्या पुजारी मालकी आणि जग फिरून पाटील सांगितल्यासारखं की वाड्यावर जातात आणि वाड्यावरून ते काही मानकरी आहेत. त्यापैकी प्रमुख मानकरी म्हणजे अनिल पाटील, जसे पोलीस पाटील घराणं आहे आणि त्या घराण्यात आणि ईदच्या दिवशी पालखी आणि जगाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पुजारीसह त्या ठिकाणी देवीची आरती, नैवेद्य आणि पूजा होती, पूजा होती. अशी प्रथा परंपरा असलेले पाटील घराणं, त्याचबरोबर सावंत घराणं आणि बाबा सावंत, अजिंक्य सावंत यांच्या घरी सगळे, त्याचबरोबर खानविलकर साहेब त्यांच्या घरी देखील पूजा होती. त्यानंतर कुंभार म्हणून आहेत पात्रपटीत, त्यांच्या देखील घरी आमची जग आणि पूजा यांची पूजा हे मंदिराकडे येतात. त्या अशी प्रथा परंपरा चालत आलेल्या आहे आणि सर्व मानकऱ्यांना घेऊन 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वर्गीय विजयसिंह महाराज डफळे सरकार आणि रमण महाराज यांनी चालू केलेली ही यात्रा आज मोठ्या उत्सवामध्ये आनंदामध्ये भरत आहे आणि त्यांना जतवासियांचा दंड असा प्रतिसाद या ठिकाणी लावत आहे. त्यानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा.